मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक आणि नागपूरमध्ये शिंदेसेना भाजप एकत्र लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि अंतर्गत बंडाळी टळावी यासाठी म्हणून हा निर्णय होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईसाठी मात्र अंतिम निर्णय झालेला नाही। दरम्यान आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूर इथं भाजप शिंदेसेना एकत्र निवडणूक लढू शकते। तर भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लढणार असल्याचं कळतं आहे। नवी मुंबई संदर्भात अद्याप महायुतीचा निर्णय झालेला नाही। पालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीत जिंकणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।